ओम नमः चंडिकायै. आज आपल्या या शारदीय नवरात्र महोत्सवाचा चौथा आणि पाचवा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता दुपारच्या वेळेनंतर उपरी पंचमी लागल्यामुळं आणि तसेच पंचांगकर्ते दाते यांनी पण ललिता पंचमी आजच्या दिवशी आहे असं प्रसिद्ध केल्यामुळं आपण ललिता पंचमी आजच्या दिवशीच आहे असं गृहीत धरून आज आपण उपांग ललिता या व्रताचं कथा म्हणा किंवा विधान म्हणा किंवा बाकीचे काही पंचमी या संदर्भातून जे काही संदर्भ आहेत त्याचं आपण थोडंसं चिंतन करूयात. जेवढं भगवती कृपेने मला काही थोडंफार जे ज्ञात आहे ते आपणाबरोबर थोडंसं मी शेअर करायचा विचार करतो. समर्थ रामदासांनी असं म्हटलं की पंचमीचे दिवसी व्रतते उपांग ललिता हो, अर्घ्यपाद्य पूजने तुझला भवानी करिता हो, रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो, आनंद प्रेमते आले सद्भावे वर्तता हो. तर ह्या पंचमीच्या दिवशी उपांग ललिता व्रत हे करावं असं समर्थांनी त्यांच्या आरतीमध्ये आपली जी नवरात्रवासिनी देवीची जी आरती आहे त्या आरतीमध्ये ह्या पंचमीच्या दिवशी उपांग ललिता व्रत असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष देवी भागवत पुराणामध्ये जी व्रतांची यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये हे व्रत उपलब्ध नाही. त्याच्यानंतर देवी पुराणामध्ये पण बरीचशी व्रतं सांगितली, त्याच्यामध्ये पण ह्याचा स्पष्ट उल्लेख दिलेला नाही. स्कंद महापुराणामध्ये या व्रताचा उल्लेख आलेला आणि 157च्या आसपास काहीतरी श्लोकांमध्ये या व्रताचं विधान आणि कथा दोन्हीही स्कंद महर्षी भगवान कार्तिक स्वामी ऋषीमुगणांना सगळ्यांना उपदेश देतात की हे उपांग ललिता व्रत जे आहे ते करावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये ललिता पंचमीला किंवा नवरात्राच्या 5व्या दिवशी या व्रताचं आचरण करावं असं सर्व मान्य आहे. आणि गुजरात प्रांतामध्ये हेच व्रत उद्याच्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दिवशी करतात. गुजरातमध्ये अतिशय साम्य आहे. पण मग ह्याला उपांग असं का म्हटलं? मग मुख्य व्रताचं आचरण करणं कठीण जातं म्हणून याला उपांग असं म्हटलं असावं का? किंवा या कथेमध्ये उपांग नावाच्या नगरातला उपांग राजाच्या उपांग ललितेच्या मंदिरामध्ये तो गोपती नावाचा जो ब्राह्मण राहतो त्याच्या उपासनेला भगवती प्रसन्न झाल्यामुळे याला उपांग ललिता नाव असं पडलं असेल का? उपअंग, मुख्य अंगाचं उपअंग. मुख्य अंग काय आहे? मुख्य अंग काय आहे हा प्रश्नाचा विषय आहे किंवा हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. त्याचं चिंतन इथं या ठिकाणी आपल्याला करावयाचं नाही. तर मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. पंचमी तिथी देवीला ललिता सहस्रनामामध्ये म्हणतानाच पंचमी पंचभूतेशी पंचसंख्योपचारिणी शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शंभुमोहिनी असं तिला त्यात म्हटलं की काय म्हणले? पंचमी पंचभूतेशी पंचसंख्योपचारिणी. पंचमी म्हणजे काय? पाचवी. मग कोण आहे ही पाचवी? भास्कररायांनी ह्याच्यावरती भाष्य करताना पंचमी या शब्दाचा अर्थ पहिली दुसरी तिसरी आणि चौथी आणि पाचवी पंचमी. मग कोण आहे? मातृकांमध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी आणि वाराही. वाराही म्हणून तिला पंचमी असं म्हटलं. मग वाराही भगवतीची जी दंडिणी देवता आहे, जी तिची अंगदेवता आहे, उपांग देवता आहे, तिला पंचमी असं म्हटलं. मग ह्याच्यामध्ये ह्या ललितेचा आणि आपल्या श्रीविद्येच्या ललितेचा काही संबंध आहे का? तर मग ह्या प्रश्न बरेच जण विचारतात की आणि बऱ्याचशा दंतकथा अशा सांगितल्या जातात की ह्याच्यामध्ये की त्या चिदग्निकुंडामधून यज्ञकुंडामधून श्रीयंत्राची उत्पत्ती आजच्या दिवशी झाली आणि त्या श्रीयंत्रावरती ही सिंहासनारूढा महात्रिपुरसुंदरी प्रकट झाली आणि इथपासून पुढं 5 दिवसांमध्ये त्यांनी भंडासुराशी युद्ध केलं आणि त्या 5 दिवसामध्ये त्याचा त्यांनी नाश केला. असं पंचरात्रोत्सव म्हणतात किंवा 5 रात्रींचा उत्सव ह्या पंचमीपासून ते नवमीपर्यंत किंवा दशमीपर्यंत साजरा केला जातो असंही बऱ्याच ठिकाणी म्हणतात. प्रत्यक्ष ललितोपाख्यानामध्ये पंचमीच्या दिवशी प्रकट झालेल्याचा उल्लेख आढळत नाही. त्रिपुरा रहस्यामध्ये पण आढळत नाही. पण थोर मोठे लोक म्हणत आहेत की नाही मग हां आपल्या परंपरेप्रमाणे असं मान्य करायला हरकत नाही. दुसरा आणखीन एक मुद्दा की हीच ती ललिता आणि आपली श्रीविद्याची महात्रिपुरसुंदरी ललिता दोघीजणी एकच आहेत का? तर तसंही स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये मिळत नाही. त्यांनी ध्यान देताना पण असं म्हटलंय की नीलकौशेय वसनाम हेमाभाम कमलासनाम
भक्तानां वरदां नित्यां ललितां चिंतयाम्यहम, की जिने निळ्या रंगाची वस्त्र धारण केलेली आहे, जी हेमाभाम, जी सोन्याप्रमाणे जिची आभा आहे, जी कमळावरती बसलेली आहे आणि जी भक्तांना नित्यवरदायिनी आहे, अशी नित्यवरदायिनी त्या ललितेचं मी चिंतन करतो, असं ध्यान या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मग त्याच्यामुळं हीच ती ललिता आहे. आणि मग नंतर त्याचा प्रघात झाला की मग या दिवशी प्रकट झाली, मग ललिता सहस्रनाम वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याला अनुलक्षूनच आचार्यांनी ललिता पंचरत्न लिहिला असावं का, 5च रत्न का लिहिली, मग महात्रिपुर सुंदरी ध्यानाचे तर 16 त्यांनी रत्न लिहिले, मग हिचे 5, असे वेगवेगळे प्रश्नांचे उद्भवतात. पण तसं प्रत्यक्ष पाहता ललिता सर्वच देवींमध्ये, महात्रिपुर सुंदरी सर्व देवींमध्येच उपलब्ध असल्या की आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर तिचं हे व्रत आहे का. तर स्कंद मुनींनी सांगितल्याप्रमाणे ही आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे की ही ललिता पंचमी जी आहे, ज्याला त्या ह्या उपांग ललिता व्रतामुळं ती पंचमी ललिता पंचमी झाली किंवा का ती या दिवशी प्राकट्य झालं म्हणून ललिता पंचमी झाली, हा वेगळा विषय आहे. पण स्पष्ट मत असं आहे की स्कंद महापुराणाप्रमाणे उपांग ललितेचं हे जे व्रत आहे, या व्रतामुळंच ह्या दिवसाला ललिता पंचमी असं म्हटलं असावं, असं स्पष्ट बऱ्याच ठिकाणी होतं. मग आता ह्या उपांग ललितेचं जे व्रत आहे ते व्रत करताना आणखीन बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात येतील. ते आपण म्हणजे प्रत्यक्ष विधानच बघूयात. स्कंद उवाच, ते म्हणतात विधानमस्य वक्षेहम तच्छृणुध्वं तपोधनाः शुक्लपक्षे तु पंचम्या इषी मासे चरेद्व्रतम. शुक्लपक्षे तु पंचम्या, इषी म्हणजे अश्विन मासाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी हे व्रत चरेद व्रतम. मी तुम्हाला हे तपोधनांनो, मी तुम्हाला या व्रताचं विधान सांगतो, तुम्ही लक्ष देऊ नये का. मग ते म्हणतात गर्जितम संधियोस्त्याज्यम दिनवृद्धी क्षयौ तथा. ज्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मेघांनी गडगडाट केला असेल, गर्जना केली असेल, किंवा त्या दिवशी त्या दिवसाची तिथीचा क्षय असेल किंवा तिथीची वृद्धी जर असेल तर तो दिवस त्याज्य मानावा. ज्या दिवशी पंचमी, सूर्योदयाला पंचमी असताना पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र जर पंचमी नसेल तर तो दिवस त्याज्य मानावा. किंवा त्या दिवशी काल आमच्या इथं गडगडाट होऊन गेलेला आहे आणि आज संध्याकाळी इथं पण वातावरण तसंच आहे. गर्जितम संधियोस तेज, त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी ढगांचा गडगडाट होईल तर त्यावेळेला तुम्ही हे व्रत करू नये. नसेल, गडगडाट नसेल तर व्रत करायला हरकत नाही, दिनवृद्धी किंवा क्षय नसावा असं ते म्हणतात. पुढं आणखीन वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे एकादशीचं व्रत असेल, चतुर्थीचं व्रत असेल, कुठलंही व्रत असेल, आपल्या व्रतविधानामध्ये दंतावधान म्हणजे दात घासण्याच्या वेगवेगळी विधानं, प्रत्येक व्रतासाठी विधान करताना तुम्ही मूळ संहिता बघायची. आपले हे मराठी कहाणी संग्रह वगैरे हे काही बघायचं नाही. मूळ संहितेमध्ये दंतावधानाचा विधान दिलेलं असतं. तर मग ह्याने काय सांगितलं आहे की निवर्त्यावश्यकम कर्मम शुचिसंग विवर्जितः. आता हे त्या काळची हे आहे की काय की नित्यकर्म आटोपून तुम्ही काय करायचं, ततो गत्वा वनं विप्राः प्रार्थयेत्तु वनस्पतीं आयुर्बलं यशोवर्च प्रजा पशुवसूनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वं नु देहि वनस्पते. असं जंगलामध्ये जाऊन किंवा वनामध्ये जाऊन काय म्हणायचं की आयुः, बल, यश, विद्या, पशु आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रज्ञा, मेधा, हे सगळं हे वनस्पती देवतांनो तुम्ही ते मला प्रदान करा असं म्हणायचं. आणि त्यांना नमस्कार करून 44 कल्पयित्वा विधानतः 48 अशा तुम्ही काय करायला पाहिजे की अपमार्जाच्या म्हणजे आघाड्याच्या काड्या घेऊन आल्याच्या नंतर तुम्ही त्याचं दंतकाष्ठान उपादाय तडागम वा नदीम व्रजेत. मग दंतावधानम करायचं म्हणजे दात घासायचं, पण मंत्र त्यांनी ह्याच्यामध्ये दिला आहे की मुखदुर्गंधीनाशाय दांतानांच विशुद्धये ष्ठीवनाय च गात्राणाम कुर्वेहम दंतधावनम. की मी काय म्हणतो की मुखदुर्गंधी नाशाय, मुखाची दुर्गंधी नाशनासाठी, दातांच्या शुद्धतेसाठी आणि शरीराच्या सर्व गात्रांना प्रफुल्लित करण्यासाठी म्हणून मी दंतावधान करतो. आणि असं म्हणून काय म्हणून दंतावधानपूर्वाणी मज्जानानीच समर्चयेत समाचारेत. मग त्याच्यानंतर मग दात वगैरे घासून म्हणजे काय म्हणतात त्याला मुखमार्जन करून तुम्ही स्नान वगैरे करावं, त्या नदीकिनारी किंवा त्या सरोवराकिनारी स्नान करावं. आणि शुचौ देशे मंडपिकाम कृत्वा अतीव मनोहरम. मग तुम्ही आणि त्यांनी सांगितलं की शुक्लवासांग गृही व्रजेत. शुक्ल म्हणजे पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करून घरी जावं. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही छानपैकी मंडपी अशी वेदी तयार करावी. त्या ठिकाणी सौवर्णिम प्रतिमां शक्त्या
कल्पयेन मंत्रपूर्वकम त्या ठिकाणी एक थोडासा विषय मला चर्चा करावासा वाटतो. विधान सांगताना कार्तिक स्वामींनी देवीची सुवर्णाची प्रतिमा घ्यावी असं त्यांनी सांगितलं. प्रतिमा घेताना देवीच्या हातामधली आयुध कोणती असावी, कशी असावी, देवी कोणती आहे याबद्दल पूर्णतः संदिग्धता याच्यामध्ये आलेली आहे या ग्रंथामध्ये, की जो मूळ ग्रंथ, जो मूळ संस्कृत संहिता जी आहे त्यामध्ये काही सांगितलेलं नाही. परत दुसरा मुद्दा, विधान सांगताना करंड्याचा, झाकणाचा कुठेही उल्लेख त्यांनी केलेला नाही. परंतु कथेमध्ये कथाभाग सांगताना आधीच्या वेळेला, की जेव्हा गोमती ब्राह्मणाच्या मुलीने, म्हणजे त्याची जी मुलगी ललिता असते, जेव्हा ती करंडा घेऊन जाते तेव्हा त्याच्याकडं 18 विश्व दारिद्र्य जेव्हा त्याच्याकडे येतं, तेव्हा त्याची बायको म्हणजे गोपतीची जी बायको असते, म्हणजे ललितेची जी आई असते, ती जेव्हा त्यांना करंडा मागते तेव्हा करंडाही देत नाही. मग याचा अर्थ असा आहे का ह्यांना करंडा, मग दोन शंका येतात, की दारिद्र्यामुळे हे नवीन करंडा घेऊ शकत नाहीत, किंवा तुम्ही स्वतः करंडा विकत आणून त्याची पूजा करू शकत नाही, असे दोन निष्पत्ती होतात. मग त्याच्यानंतर देवी स्वतः राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगते की तू सकाळी गोपती तुझ्याकडे येईल, त्याला तू तुझ्या पूजनातला करंडा त्याला द्यावा. मग दोन ठिकाणी होते, की एक तर तुम्ही करंड्याची पूजा देवी म्हणून करा किंवा देवीची सुवर्ण प्रतिमा करा. ह्याला म्हणजे ऑप्शन दुसरा पर्याय काहीच त्यांनी दिलेला नाही आहे. ना पितळेची मूर्ती, ना चांदीची मूर्ती, ना कशाची मूर्ती. एक तर चांदीचा करंडा किंवा सोन्याची मूर्ती किंवा सोन्याची प्रतिमा असं काही म्हणायचं. प्रतिमा या शब्दाचा अर्थ आपण वेगवेगळे लावू शकतो. मूर्ती म्हणा किंवा सोन्याची प्रतिमा म्हणा. ह्या दोन गोष्टींनी तुम्ही देवीची, मग काय सांगितलं की षोडशोपचार षोडश भिरैः भी मंत्रैः उपचारैः. त्यांनी सांगितलं की कल्पयेन मंत्रपूर्वकम उपचारैः षोडशिभिरेभिर्मंत्रैः, की आता 16 ह्याच्याचं कुठलं सुक्त आहे तर श्रीसुक्ताने तिची पूजा करा, वेदमंत्रांनी षोडशोपचार पूजा करा. या विधानामध्ये, आता हे खूप जुनं पुस्तक आहे, कदाचित माझ्या जन्माच्या आधीचं पण पुस्तक असू शकतं, हे काय मला माहीत नाही, पण सुदैवानी भगवती कृपेने हे पुस्तक मला मिळालं. तर हे एकदम सुट्या पानाचा अतिशय जीर्ण ग्रंथ आहे. 20 पैसे ह्याची किंमत आहे. हां, मग त्याच्यात त्यांनी देताना ते पीठपूजा, देवीची अंगपूजा, त्याच्यानंतर देवीची आवरण पूजा, त्यानंतर देवीची षोडशोपचार पूजा आणि 64 उपचारांची पूजा त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि स्नान वगैरे वेगवेगळ्या सगळ्या विधानाने त्या करंड्याची पूजा, पीठस्थापना करून, कलशस्थापना करून, शंख घंटा वगैरे सगळी पूजा त्यांनी अतिशय विस्तारपूर्वक पूजन दिलेली आहे. त्याच्यानंतर आणि वेगवेगळ्या मंत्रांनी तुम्ही ललितेची पूजा करा असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुन्हा मग ध्यानमंत्र दिला आहे की नीलकौशेय वसनाम हेमाभाम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यम ललिताम चिंतयाम्यहम असं ध्यान करावं. कुर्यात पूजाम प्रयत्नेन दुर्वाभिस्तु विशेषतः. या ठिकाणी तुम्ही काय करायचं की ही पूजा करताना दुर्वांनी पूजा करावी. अथ दुर्वान कुरान साग्रान 44 अष्टभिः. त्यांनी सांगितलं की आता दुर्वांकुर किती घ्यावे, 48 दुर्वांकुर घ्यावे. अधिकान हस्त आदाय मंत्रमेतम जपेत बुधः. एक एक म्हणत मंत्र तुम्ही तिला अर्पण करावा, त्या करंड्याला अर्पण करा किंवा देवीच्या सुवर्ण प्रतिमेला अर्पण करा. काय म्हणायचं, प्ररोहा सततम अमृता हरितालता यथेयम ललिते मातस तथा मे स्युर्मनोरथाः. प्ररोह म्हणजे फांद्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची जे आपण काय म्हणतो कोंब येणं, वेगवेगळ्या त्याच्यात अर्थ, प्ररोहाचे भरपूर अर्थ आहेत, की ज्याप्रमाणे दुर्वेला वेगवेगळ्या प्रकारची फांद्या येतात किंवा दुर्वेला वेगवेगळ्या प्रकारची कोंब येतात, त्या कोंबांप्रमाणे ती कशी कोंब येतात की सततम नेहमी येतात, अमृतमय किंवा आरोग्यदायी, हरिता म्हणजे भरभराटे असलेल्या म्हणून हरिता, लता अशा वेगवेगळ्या प्रकारची असणारी ही जी दुर्वा आहे, त्याप्रमाणे यथा यम ललिते माताः तथा स्युः मे मनोरथाः असा अन्वय ह्याचा लावता येतो. काय म्हणतं की त्याप्रमाणे ही ललिता माता, ही ललिता देवी, ही जगदंबा आमचे सर्व मनोरथ वाढणारी, वर्धिष्णू होणारी जे काही मनोरथ असतील, दुर्वेप्रमाणे वाढणारी मनोरथ आहेत, ती आमची मनोरथ तिने पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं आहे. इत्युक्त्वा पूजयेत देवीम एवमेव विधाम सुधीः 44 कृत्वस्तु अष्टकृत पश्चाचरेत. मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही 48 प्रकारचे अपूप. आता अपूप याचा अर्थ अनारसे होतो, अपूप याचा अर्थ घारगे सुद्धा असा होतो.
मग ते गोड बनवायचे का तिखट बनवायचे ते तुम्ही ठरवायचं. ह्याच्यात त्यांचा असं काही विषय केलेला नाही. 48 घारगे, 48 अनारसे, त्यातले 20 जे आहे ते देवीला अर्पण करायचे. त्यातले नाही 8 जे आहे ते देवीला अर्पण करायचे, 20 आहेत ते ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला वायनदान म्हणून द्यायचे, आणि 20 अपूप किंवा घारगे संध्याकाळच्या वेळेला भोजनासहित त्याचा उपवास त्याचा तुम्ही सोडावा, असं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. मग वायनदान मंत्र सांगितलं आहे की पठ्यमानेन मंत्रेण आचार्याय समर्पयेत, की पुढचा मंत्र म्हणून आचार्यांना ते वायनदान समर्पण. उपांगललिता देव्या व्रतसंपूर्ण हेतवे, उपांगललिता देवीच्या व्रतसंपूर्ण होण्यासाठी वाणकम द्विजवर्याय सहिरण्यम ददामहम, हे जे वाण आहे, हे वायन जे आहे, हे मी हिरण्यासहित दक्षिणेसहित किंवा सोन्याची दक्षिणेसहित मी तुम्हाला गुरुजी मी तुम्हाला देत आहे असं म्हणावं. मग त्याच्यानंतर कथा वाचावी. तथा तत कथा समाकरण्य वाणकान्यस्य संख्या स्वयंमद्यात तदेवान्नम वाग्यत सहबांधवैही. मग ते वायनदान दिल्याच्यानंतर कथा श्रवण करून सगळ्या आपल्या बांधवांसह सर्व आपल्या इष्टजनांसह आपण भोजन करावं. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं आहे की रात्रौ जागरणं कृत्वा नृत्य गीतादी मंगलैही, नृत्य गाणी वगैरे वगैरे म्हणून तुम्ही रात्रभर जागरण करावं. आणि व्रतास्यास्य फल प्रोक्तम जागरे मुनिसत्तमाहा, या व्रताचं फळ तुम्हाला त्याच वेळेला मिळेल की ज्या वेळेला तुम्ही जागरण असं कराल, असं त्यावेळेला त्याचं तुम्हाला फळ असं मिळेल. मग त्याने काय सांगितलं की मग सकाळच्या वेळेला प्रभाते पूजयेत देवीम तथा कुर्यात विसर्जनम, सकाळच्या वेळेला तुम्ही देवीचं विसर्जन करावं. विसर्जनाचा मंत्र पण दिला आहे. सवाहना शक्तियुक्ता ललिता पूजिता मया, वाहनासह असणारी ही ललिता देवी जी मी पूजन केलेली आहे. मातर माम अनुगृह्णेश्व गम्यताम निजमंदिरम, माझ्यावरती अनुग्रह करून तू आपल्या निजमंदिराला किंवा आपल्या निजधामाला निघून जा, असं त्यांनी सांगितलं. तामाचार्याम गुरुवे दद्यान निशिम वात्स्यात विसर्जनम व्रतमेवंच कुर्यात पुत्रवान धनवान भवेत. मग त्यांनी सांगितलं की हे व्रत केल्यानंतर तुम्ही पुत्रवान धनवान व्हाल, विद्यावान व्हाल, रोगी निर्मुक्त होईल, जे काही तुमच्या मनोरथ इच्छा आहे ते सांगत त्यांनी 147 श्लोकांमध्ये ह्या स्कंद पुराणातलं महर्षी आणि स्कंदांच्या संवादातला हा उपांगललिता कथेचा विधान त्यांनी सांगितलं असं संपून गेलेलं आहे. तर ह्याची कथा अशी आहे, तुम्ही कथा सगळेजण आपल्या आपल्या पुस्तकांमध्ये बघू शकता, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला मी कथा सांगतो की एका ब्राह्मणाला गोपती आणि श्रीपती नावाचे 2 मुलं असतात. 2 मुलं होतात आणि त्याच्यानंतर काही कारणानं किंवा काही परिस्थिती असेल त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होतो. आईवडील दोघं, मग ती सती जाते वगैरे वगैरे, बरेचसे काही त्याच्यामध्ये कथा येतात. मग आईवडील गेल्याच्या नंतर ह्या 2 मुलांचं जे धन असतं किंवा ह्याची जी संपत्ती असते ते काका बळकावतात आणि काका त्या दोघांना घराबाहेर काढतात. घराबाहेर काढल्यानंतर हे भटकत अतिशय विस्ताराने ही कथा याच्यामध्ये आलेली मी थोडक्यात सांगतो. भटकत हे दोघंजण एका नगरामध्ये येतात. त्या नगरामध्ये गेल्याच्या नंतर इथं विवेक नावाचा ब्राह्मण जो आहे तो त्यांना भोजन वगैरे देतो. भोजन दिल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारतो, तुम्ही कुठं चाललात, काय कारण, असं अकारण तुम्ही असं कुठं भटकता. मग ते सांगतात की असं आमच्या वडिलांचा आणि आईचा मृत्यू झालेला आहे, आम्ही अनाथ झालेलो आहोत आणि आमच्या काकांनी आमच्यावरती अशी परिस्थिती आणलेली आहे. मग ते विवेक नावाचे जे गुरुजी असतात त्या ब्राह्मणाने त्यांना तिथंच ठेवून घेतलं. त्यांना वेदविद्या वगैरे सगळं काही ज्ञान दिल्यानंतर एकदा काय होतं की जेव्हा त्यांचा समावर्तन संस्कार व्हायला आलेला असतो तेव्हा विवेक ब्राह्मण जो असतो तो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी हे उपांगललितेचं व्रत करत असतो. हे व्रत करत असताना श्रीपती आणि गोपती दोघांनी पण बघितलेलं असतं. मग ते सगळं विधान वगैरे विचारून घेतात आणि ते दोघंही हे व्रत करतात. त्या व्रताच्या प्रभावामुळं विवेक गुरुजींची जी गुणवती नावाची जी कन्या असते त्या भगवतीच्या प्रेरणेने तो विवेक ब्राह्मण जो असतो ते श्रीपतीशी लग्न लावून देतो. श्रीपतीशी लग्न लावल्याच्या नंतर हे दोघंजण पुन्हा आपल्या नगरामध्ये येतात. पण भगवतीच्या प्रेरणेने किंवा तिच्या कृपेने त्याच्या काकांनी त्यांचं यथोचित स्वागत करतात आणि मग पुन्हा त्या घरामध्ये त्या दोघांना घेतात, म्हणजे ते 3 जणांना घरा येतात. त्याच्यानंतर गोपतीचा विवाह होतो. गोपतीचा विवाह झाल्याच्या नंतर काही काळानंतर तो ह्या उपांगललिता व्रतातून काय म्हणतात त्याला भ्रष्ट झाल्याच्यामुळं भगवतीचा त्याच्यावरती कोप होतो आणि तो त्याचे जे काही धनसमृद्धी म्हणून जे काही म्हणून त्याचं जे असेल त्याचा त्या सर्वाचा नाश होतो. मग त्याच्यानंतर पुन्हा मग असं असतं की जेव्हा श्रीपती जो आहे तो रोज नित्य ब्राह्मण भोजन करीत असे. मग त्याची बायको म्हणते की आपण भाऊजींकडं आपण जेवायला जात जाऊ, त्यांच्याकडं रोज ब्राह्मण भोजन असतं. तर एके दिवशी होतं असं की
काहीतरी घडलं असेल, ब्राह्मण संख्या जास्त आली, त्यामुळे जाऊबाई थोरल्या म्हणाल्या की तुम्ही थोडं थांबता का, आपण नंतर बसूयात, नाही तर तुमच्या अंगावरती हे सगळं हे खरकटं वगैरे पडेल, बसायला जागा वगैरे नाही, असं त्या म्हणतात. मग ह्यांना राग येतो, आम्हाला तुम्ही असं कसं काय म्हणू शकता, म्हणून ते जायचं बंद करतात. जाणं बंद केल्यानंतर मग आता करायचं काय विचारतो, म्हणून हा गोपती जो आहे तो रानामध्ये जातो. रानामध्ये गेल्यानंतर इकडं तिकडं भटकायला लागतो आणि मग तिथे एक त्याला गवळी भेटतो. तो गवळी म्हणतो की हे कुणाचं राज्य आहे, हे कोणाचं रान आहे. तो म्हणतो ह्या राजाचं नाव आहे उपांग, ह्या नगराचं नाव आहे पण उपांग, राजाचं पण नाव उपांगच आहे. मग ह्या राजामध्ये असं असं ललिता देवीचं मंदिर आहे का, तो म्हणून हो आहे, ललितेचं मंदिर आहे या गावामध्ये. मग त्या मंदिरात गेल्यानंतर देवीची मग खूप मोठी स्तुती ह्याच्यामध्ये दिलेली, खूप छान स्तुती आहे. जर मूळ संस्कृत ग्रंथ जर पाहावयास मिळाला तर तो नक्की पहा. तर त्या स्तुतीनंतर भगवती प्रसन्न होते त्याच्यावरती, त्या स्तुतीनं, आणि भगवतीला तो वचन देतो की जेव्हा माझ्याकडं काही थोडेफार जरी दक्षिणा मिळाली तरी मी हे व्रत करीन, त्यामुळे तू माझ्यावरती उपकार कर, माझ्यावरती अनुग्रह कर, असं तो भगवतीला प्रार्थना करतो. त्या रात्री देवी काय करते, त्या उपांग राजाच्या स्वप्नात जाऊन सांगते की उद्या सकाळी तुझ्याकडे एक ब्राह्मण येईल, त्याला तू माझ्या पूजेचा करंडा तू त्याला दे, असं ते देवी त्याला म्हणते. मग देवीची आज्ञा शिरोधार्य म्हणून सकाळी जेव्हा हा गोपती तिथे येतो तेव्हा मग ते करंडा त्याला दिल्याच्यानंतर मग तो पुन्हा करंड्याची पूजा करतो, आणि करंड्याची पूजा केल्याच्यानंतर पुन्हा त्याला सर्व संपत्ती वैभव त्याला पुन्हा एकदा प्राप्त होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या व्रताचा फार मोठा प्रचार आहे. बऱ्याचशा कवींनी वेगवेगळ्या एक एक श्लोकांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. बघा, उपांग ललिता व्रता करी पुरुष स्त्री संगती, कथा सुरसवर्णिली बघ पुराणी स्कंदादिकी, व्रताचरण शुक्ल आश्विनहि पंचमी चादिनी, करो निजनते सदा बनत लक्ष्मी साधनी, असं म्हटलंय. त्यांनी काय ह्या व्रताचं सर्व महिमान वेगवेगळ्या वृत्तांमध्ये, वसंत तिलकेमध्ये सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग कथेचा हा भाग आहे. या कथेमध्ये आपण चुकवलेला एक भाग असा आहे की मी मुद्दाम ह्याच्यामध्ये सांगितलं नाही की गोपतीला एक भगवतीच्या कृपेने ललिता नावाची जी कन्या होते, त्या कन्येचा भाग जो आहे तो आपण मगाशी ह्याच्यामध्ये करंड्याच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर तो संक्षेपामध्ये आपण इथं बघायचं काही कारण नाही आहे, पण त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यात सांगितलं की करंडा हे काय करत होते, गोपती आणि गोपतीची पत्नी करंड्याची पूजा करत होते. जेव्हा ही ललिता सासरी गेली, जाताना करंडा घेऊन गेली, बरोबर आहे की नाही. करंडा घेऊन गेल्याच्यामुळं ह्यांच्यावरती अन्नदशा आली असं ते म्हणतात, किंवा यांनी उपासना किंवा यांनी भगवतीची साधना करायचं सोडून दिलं म्हणून त्यांच्यावरती हे दिवस आले असंही ते म्हणतात. तर आजच्या दिवशी या ललितोपाख्यानाचं किंवा ह्या उपांग ललितेचं, कारण ही मुख्य ललिता आहे का, नाही, उपांग ललिता आहे. हे व्रत मुख्य आहे का, नाही, मुख्यांग नाही, ही उपांग ललिता आहे. याची कारणं आणि हे सगळे बघून आल्यानंतर शेवटी काय आहे, देवी सर्वत्र आहे, ललिता ही सगळीकडं आहे. त्यामुळं हे असा प्रचार केला जातो आणि आपल्याला मान्य करायला काहीच हरकत नाही आहे. म्हणून ह्या ललितेची उपासना आणि ह्याचे खास करून वायनदान, दुर्वांची पूजा, दंतावधान, त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला जागरण करणं सकाळपर्यंत, असं हे विधान सांगितलेलं आहे. हे आजच्या दिवशी जर केलं तर भगवती जगन्मातेची कृपा आपणा सर्वांवरती अवश्य होते, असं स्कंद महर्षी सर्व ऋषींना सांगतात. तर ही कथा भगवती जगदंबेच्या चरणी आपण समर्पित करून ओम नमश्चंडिकायै, ओम श्री मात्रे नमः, ओम श्री उपांग ललिता देव्यै नमः, ओम श्री.